नमस्कार मित्रांनो, 20व्या शतकात आपण म्हणायचो की विज्ञान शाप की वरदान. आज 21व्या शतकात प्रश्न बदलला आहे. सोशल मीडिया सुख की दुःख. आपण तासनतास रील्स स्क्रोल करतो, पण आपल्या आईवडिलांच्या डोळ्यांतली थकवा आपल्याला दिसत नाही. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर आपल्या अस्तित्वाचा आरसा आहे. पूर्वी संध्याकाळी कट्टा असायचा, अंगणात गप्पा व्हायच्या. एखाद्याकडे टीव्ही असला तरी अख्खं गल्ली तिथे जमायची. संवाद होता, स्पर्श होता. आज हायस्पीड इंटरनेट आहे, पण संवादाचा स्पीड शून्य झालाय. आपण ग्लोबल झालो, पण लोकल माणसांना विसरलो. फेसबुकवरचा एक लाईक आपल्याला आनंद देतो, कारण मेंदूत डोपामाइन स्त्रवतं. कंपन्यांनी हे ॲप्स असे बनवलेत की तुम्हाला त्याची चटक लागावी. तुम्हाला वाटतं तुम्ही फेसबुक वापरताय, पण प्रत्यक्षात फेसबुक तुम्हाला वापरताय. तुमच्या वेळेचा व्यापार करून ते करोडो कमवत आहेत, आणि आपण आपलं आयुष्य गमावत आहोत. पती पत्नीमधील दुरावा. बेडवर दोघेही सोबत आहेत, पण दोघांचे तोंड दोन दिशांना आणि हातात मोबाईल. याला फबिंग म्हणतात. मुलांचे बालपण. आई मुलाला फोन देऊन जेवण भरवतीये. मुलाला आईचा स्पर्श कळण्याआधी मोबाईलचा स्क्रीन कळतोय. ही मुलं पुढे जाऊन संवाद कसा साधणार? वृद्धांची उपेक्षा. म्हातारे आई वडील फक्त बसून असतात की मुलगा कधी फोन बाजूला ठेवून विचारेल, आई आज कशी आहेस? आपण फिरायला जातो ते निसर्ग बघायला नाही, तर चेक इन करायला. जेवण आल्यावर प्रार्थना करण्याऐवजी फोटो काढतो. जर फोटोवर लाईक्स आले नाहीत, तर आपलं फिरणं वाया गेलं असं आपल्याला वाटतं. आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातील हायलाइट्स बघून स्वतःच्या आयुष्याशी तुलना करतो आणि उगीचच दुःखी होतो. सोशल मीडियामुळे संयम संपलाय. प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी आहे. यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशन वाढतंय. कुटुंबात छोटीशी भांडणं सुद्धा विकोपाला जातायत, कारण कोणी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. उपाय आणि मार्ग. डिजिटल डिटॉक्स. आठवड्यातून एक दिवस नो गॅजेट डे. जेवताना नियम. जेवताना मोबाईल डायनिंग टेबलवर नसावा. छंद जोपासा, स्क्रीन सोडून पुस्तकं वाचा, खेळा किंवा बागेत फिरायला जा. संवाद साधा. दिवसातून किमान 30 मिनिटं कुटुंबाशी फोनशिवाय बोला. शेवटी मित्रांनो, मोबाईल म्हातारा झाल्यावर तुमची सेवा करणार नाही. तुमची मुलं, तुमचं कुटुंबच तुमच्या सोबत असेल. मोबाईल वापरा, पण मोबाईलला तुम्हाला वापरू देऊ नका. आज हा व्हिडिओ पाहिल्यावर मोबाईल बंद करा आणि आईबाबांजवळ जाऊन बसा. त्यांना खूप बरं वाटेल.